बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मात्र दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे। तसेच त्यांना एवढं निर्गुणपणे मारलं गेलं की मनाला सुन्न करणारा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला। अद्याप संपूर्ण आरोपी पकडले गेले नाहीत। त्यामधील एक आरोपी अद्याप फरार आहे। तसंच यामध्ये मात्र विशेष सरकारने आता लक्ष देखील घातलं आहे, कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला आहे। हा गुन्हा दाखल होताच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ॲक्शन मोडवर आला आहे। संतोष देशमुख यांची मारेकरी हत्या केल्यानंतर मात्र त्यांचा मृतदेहाची विटंबना केली। ही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रकाराची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठपुरावा केला। या घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलं। आयोगानं गांभीर्य लक्षात घेत 33/13/5/2025 अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे। संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या झाली। या हत्येचे पडसाद पूर्ण राज्यभरात उमटले। राज्यातील काही भागात जनआक्रोश मोर्चे देखील निघाले। या हत्येमुळे मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचं निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्यांची टोळी केंद्रस्थानी आली आहे। या टोळीवर विविध आरोप होत आहेत। या हत्येत आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे। वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक आहे। हत्येशी निगडीत असलेल्या एका फराराचा तपास देखील आता केला जात आहे।